खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पाहायला मिळते। एक चांगलं क्रिकेट। आमदार चषक 2021 हा शानदार सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि आमचे लाडके क्रिकेट रसिक संध्याकाळच्या सत्रात पुन्हा एकदा जॉईन झाले। त्यांचं मनपूर्वक 4 षटकांचा सामना असेल। दोन्ही संघांनी नोंद घ्या। राईट अमोर द विकेट, ऑल द बेस्ट। पहिला चेंडू यावेळेला मात्र व्हाईट यॉर्क समजला नाही, सरळ चेंडू निघून जातोय। या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना एका साईडला कौशल आपण पाहतोय, एक चांगल्या प्रकारचा हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 3011 विठ्ठलवाडी हा संघ 2 हात करतोय। एका साईडला जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाला यावेळेला ऑफ साइडला इनटू द गॅप मध्ये चेंडूला स्टॉप जरूर केलं गेलं होतं, मात्र स्पर्श होतोय चेंडूला। थोडीशी आउटफील्ड मात्र या ठिकाणी फास्ट असल्याकारणे चेंडू मात्र जलद गतीने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय। तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 2 या धावसंख्येवर। दुहेरी आकड्यावर या ठिकाणी जाऊन पोहोचला जातोय। एक चांगलं क्रिकेट। 70,000 मात्र वॉच या स्पर्धेला जरूर केले गेले। चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नितेश पाटील आम्हाला अपडेट देत आहेत। जे युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा धन्यवाद आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये स्वागत। ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चीफ शॉट जरूर होता। एक धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते। पंच श्रीकांत भोईर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कौशलची मात्र लेंथन लाईन सुपर पाहायला मिळते। टप्पा अचूक आहे, कारण तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही, तर लेंथन लाईन इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच मात्र या ठिकाणी वाक्य म्हणावंसं वाटेल तर एकंदरीत कौशल्याच्या माध्यमातून पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या 3 या धावसंख्येवर। सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साइडला पाहायचंय, चेंडूला मात्र फेकून दिलंय। चेंडू सरळ निघून जाईल। क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन आउट ऑफ द पार्क। 6 धावा, दमदार फटका, बिग ब्लास्ट, सुपर टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं। फलंदाज आपण पाहू शकतायत योगेश मॅन ऑफ द मॅचचा हकदार सुद्धा ठरला गेला होता। तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। स्वप्नील गरत, प्रितेश किनी हे 2 गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी आपण पाहू शकाल। षटकार आल्यानंतर वाईटचा इशारा या ठिकाणी आपण पाहू शकतायत। श्रीकांत भोईर संध्याकाळचं सत्र एक्सरसाइजचा मोका मात्र मिळाला श्रीकांत भोईर यांना। एक धाव जर आपण पाहिली तर ऍडेड होते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड लागला होता। सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये। आमदार चषक काय स्पर्धा मात्र पहिल्याच दिवसामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय प्रतिष्ठेची मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते। ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडू कौशलच्या माध्यमातून पाहायला मिळतो। निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघ जाऊन पोहोचतोय जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ। पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10। ऑफ साइडला दमदार फटका जरूर आहे, परंतु त्या ठिकाणी सुंदररित्या मात्र झेल टिपला गेलाय। गुड कॅच। फलंदाज या ठिकाणी बाद होताना मिस्टर मन्या मात्र पुढे सरसावतोय। फलंदाज बॅक टू द डगआउट। आमचा शरद दादा दादा आमचा शरद दादा जीव लावितो सर्वांवर, जीव लावितो सर्वांवर। शरद दादा यो एक नंबर, तो गाजलाय पालघर जिल्ह्याभर। शरद दादा यो एक नंबर, तो गाजलाय पालघर जिल्ह्याभर। शरदजी घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आमच्या कलागुणांना वाव देत आहेत त्यांनी आमच्यासाठी, दोघांसाठी प्रशांत दादवडे आणि आमच्यासाठी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलेलं आहे। खूप खूप धन्यवाद। आमच्या कलागुणांना तुम्ही वाव देतात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयापासून अंतःकरणापासून आभार। ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल एकदा वर्जित केली जाते। दुसऱ्या धावेसाठी निघाले जतीन डेंजर झोन कडे आणि यावेळेला जरूर रेड सिग्नल आपल्याला पाहायला मिळेल। द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव। श्रीकांत भोईर बॅक टू द बॅट्समन डगआउट। या ठिकाणी जतीन आपल्याला पाहायला मिळतोय। बिग विकेट। स्वतःच्या पायावर स्वतःने कुराड मारून घेणं म्हणजे धावचित बाद होणं, परंतु इथे दुसरा कॉल नव्हता जतीनचा, परंतु या ठिकाणी आपण पाहिला तर पलटले तिथपर्यंत मात्र फेकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अप्रतिम अमोल याच्या माध्यमातून ती फेकी पाहायला मिळाली। धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 11 धावा। फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर या ठिकाणी 2 फलंदाज बाद झालेत बॅक टू द डगआउट मध्ये। सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। ऑल इज वेल आमदार चषक 2021 आपण पाहतोय।
पाहायचं कोणता संघ मात्र अंतिम 5चे दरवाजे मात्र ठोठावेल. अंतिम 4 मध्ये जर आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अंतिम 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील कोणता संघ मात्र या ठिकाणी पुढे येतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 11 धावा फलकावर जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म ओर द विकेट. यावेळेला ऑन साइडला सुरेख टायमिंग. चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय का तर नाही. आणि सुंदररित्या आपण पाहतो या ठिकाणी ज्या पद्धतीने दीपेशने मात्र जजमेंटने झेल घेतलाय आणि फलंदाज या ठिकाणी सागर बॅक टू द डगआउट. विनोदजी पाटील यांच्याकडून या झेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. हे टॅलेंट आहे काय जबरदस्त हा झेल. कॅमेरा वर्क मात्र साहिल शेख या ठिकाणी दर्शवत असताना तर अप्रतिम अनुराग चव्हाण चांगले क्षण चित्रे मात्र या ठिकाणी टिपतायत. तर यावेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. मॅग्निफिसंट कॅच. खूप छान पद्धतीने मात्र हे झेल टिपली गेली. शरद गरज सरपंच यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज दीपेश याच्यासाठी मात्र या ठिकाणी आलेला आहे. खूप चांगल्या प्रकारचं मात्र टॅलेंट. म्हणूनच म्हटलं जातं की माणूस म्हणतो पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मगच मी तुझ्या जवळ येईन. आणि तेच मात्र या ठिकाणी वाक्य म्हणावं असं वाटेल दीपेशच्या बाबतीमध्ये. जबरदस्त उत्कृष्ट झेल. फलंदाज बाद 11 धावा 3 गडी बाद या ठिकाणी पाहायला मिळतात. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. 2 संघांमध्ये आता मात्र नवीन जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चेतन अँड एका साईडला जर आपण पाहिलं तर मिस्टर जितेश. संध्याकाळचं सत्र थंड गुलाबी हवा वाहताना पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं हे क्रिकेट आपण पाहू शकाल. तुषार किनी सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज हलक्याशा हाताने सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. म्हणूनच मित्रांनो म्हटलं जातं की आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा बनायचा असेल तर आयुष्यात आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागतो. म्हणून तो आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. धावांची गती 12. अप्रतिम ब्युटिफुली डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने चेंज ऑफ पेस ही ताकद आहे या गोलंदाजाची. ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर मनाने अनेक मैदान मात्र स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीवर आणि कुशल नेतृत्वावर गाजवलेले आहेत. त्याचं कारण या खेळाडूकडे तेवढं आत्मबल आहे. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना ज्याचं नाव आहे आत्मबल. यावेळेला यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. ब्रह्मास्त्र आहे मन्याकडे. एकदा वर्जित केली जाते खऱ्या अर्थानं मनोज, परंतु मन्या या नावाने जास्तीत जास्त फेम मिळालं. एकदा वर्जित केली जाते. आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाची स्थिती पाहायला मिळते 13 धावा. काही गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतं. मनोज याच्या माध्यमातून सहजता सुंदरता काय असते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आमदार चषक 2021 कौतुकास्पद ही स्पर्धा पाहायला मिळते. तर अजून एक स्पर्धा मात्र 19 ते 24 रॉकी चषक आपल्याला पाहायला मिळेल टेंबी खोडाव्याच्या मैदानात. जबरदस्त ती सुद्धा स्पर्धा विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून जी अद्यावत आपल्याला पाहायला मिळते. खास आकर्षण असेल शंकर धोत्रे गोटे अंपायर, दशरथ पाटील मात्र हे या ठिकाणी पाहायला मिळतील. त्या ठिकाणी धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 13 धावा. 6.50 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली जाते. थोडंसं प्रेशर आहे जरूर फलंदाज आहेत, परंतु इथे मात्र कशा पद्धतीने खेळी करतायत याकडे सर्वांचं लक्ष वेधलंय. यावेळेला ऑफ साइडला बॅकफुटला गेले. सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र या ठिकाणी वळवलं गेलंय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कौशल मात्र पुढे सरसावतोय. ॲक्युरेट फेकी केली जाते. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 15 रन्स 15 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट, उत्तम दर्जाचं क्रिकेट मात्र आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. उद्या सफाळे गट आपल्याला पाहायला मिळतील. वेगळे खेळाडू आणि वेगळं क्रिकेट जरूर पाहायला मिळेल. अगेन्स्ट द टर्न वाईटचा इशारा जरूर मागतायत, परंतु वाईट नाहीये. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो की मात्र टप्पा पडल्यानंतर हलकसा स्विंग, कारण संध्याकाळचं सत्र आहे, थोडीशी थंड गुलाबी हवा सुद्धा या ठिकाणी येताना पाहायला मिळते. खेळपट्टी थोडीफार कुठेतरी दमट झाली असेल म्हणून चेंडू मात्र यावेळेला उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. धावांची गती फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते 15 धावा.
पुन्हा एकदा आकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण रोहित याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 15 रन्स. नवनाथ मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईपर्यंत घेऊया एक छोटंसं एंटरटेनमेंट सॉन्ग. जीव लावितो सर्वांवर, जीव लावितो सर्वांवर. शरदादायो एक नंबर तो गाजतोय पालघर जिल्ह्याभर. शरदादायो एक नंबर तो गाजतोय पालघर जिल्ह्याभर. थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी स्वप्नील गरज आम्हाला दर्शवत असताना की जवळजवळ 15 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पूर्णपणे अंकुश लावला गेलाय धावांवर. काय कमालीचं गोलंदाजी या ठिकाणी मनाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तीच पुन्हा एकदा मात्र भागीदारी म्हणता येईल ती गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. धावसंख्या 15 रन्स, 15 धावा. अप्रतिम ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत असताना चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. एकदा वर्जित केली जाईल. एकाच ऍक्शन मध्ये एकाच हाताने मात्र या ठिकाणी चेंडूला स्टॉप केला जातोय. अटेम्प्ट करतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी चिकी संघाच्या माध्यमातून एकदा वर्जित केली जाते आणि संघ जाऊन पोहोचतोय हळुवारपणाने मात्र जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतो. शरदजी घरत, तदनंतर जर आपण पाहिलं अल्पेशजी भुईर आपल्याला पाहायला मिळतात. रात्रंदिवस मेहनत योगेशजी घरत आपल्याला पाहायला मिळतील आणि सर्व ओमसाई विरातांचे सुद्धा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले की खूप चांगल्या प्रकारचं मेंटेन केलंय जे मैदान. रोहिदास पाटील असतील, अनंत पाटील असतील, महेंद्र भोईर असतील, ज्ञानेश्वर किनी असतील, तदनंतर अंकुश भोईर असतील, आशिष भोईर असतील. मात्र या सर्वांची जी मेहनत आहे ती खरोखरच डोळ्याचं पारणं फेडणारी ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल. यावेळेला ऑन साइडला चेंडूला मात्र स्टँड अँड डिलिव्हर शॉट फेकून दिलाय. मॅग्निफिसंट टायमिंग, स्पेक्टॅक्युलर शॉट. 6 धावा. एकच दादा आमचा शरद दादा. 22 धावा, तो गाजतोय पालघर जिल्ह्याभर. 22 रन. 5 चेंडूचा खेळ झालाय. जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवर. सुपर बॅटिंग. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंज ऑफ पेस जरूर केला परंतु यावेळेला फंबलिंग होताना पूर्णपणे पाहायला मिळतं. ती बॉडी लँग्वेज नव्हती आणि त्याचंच कारण एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि एकेरीने धावसंख्या. नवनाथ नावाचं वादळ आजच्या दिवसामध्ये घोंगावलं गेलंय. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची फलंदाजी, उत्कृष्टरित्या खेळ आणि सातत्य. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तेच मात्र या ठिकाणी दर्शवत असताना 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 23 या धावसंख्येवर. जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाची स्थिती. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तत्पूर्वी या ऐकूया आपण एक छोटंसं संगीत. साहेब आमदार आमच्या पाठीशी उभे खंबीर. दर वर्षाला करताना 23 धावा फलकावर. आमदार चषक 2021 हा शानदार सोहळा. बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय विद्यमान आमदार राजेशदादा पाटील सकाळच्या सत्रात उपस्थित झाले होते. यावेळेला ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केला. चेंडूला मात्र या ठिकाणी जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. चेंडूला फेकून दिलंय. नवनाथ नावाचा कडक शॉट. सुपर टायमिंग. आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे. षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 29 धावा. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार या ठिकाणी घेतला जातोय. नवनाथ ब्रिलियंट बॅटिंग. काही जबरदस्त मॅन इन फॉर्म म्हणून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्य आणि सेल्फ कॉन्फिडन्स किती आहे या खेळाडूकडे ते दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा आपण पाहू शकाल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 29. ठाम मात्र या ठिकाणी जरूर विश्वासावर ठाम राहिलाय आतापर्यंत नवनाथ की या शेवटच्या षटकामध्ये मॅक्झिमम धावा मात्र जमविल्या पाहिजेत तरच एक चांगल्या प्रकारचा फायटिंग स्कोर होईल.
यावेळेला मात्र अगोदरच हा स्ट्रोक खेळले गेले होते. चेंडू निघून जातोय शॉर्ट लेगला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव, थोडीशी मिसफील्डचा फायदा. हा न करता करता 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. कंट्रोल नव्हतं त्या ठिकाणी, नियंत्रण नव्हतं. क्रिकेटचा सी मात्र कंट्रोल पाहायला मिळाला नाही आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. स्ट्राईक एंडकडे जास्तीत जास्त मात्र नवनाथ यावं हे मात्र त्या पार्टनरला माहिती आहे. अर्थातच या ठिकाणी पाहायला मिळतोय जितेश. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत आपण पाहू शकाल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 31 धावा, 31 रन्स. रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे पूर्णपणे जाणतोय फलंदाज मिस्टर नवनाथ. गोलंदाज पुन्हा एकदा येतोय मिस्टर दीपेश. काय उत्कृष्ट झेल टिपला होता. ऑफ साईडला चेंडू इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून जातोय. कौशलला मात्र बीट करून चेंडू आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या अभिवादनासाठी 4 धावा. क्रॅकिंग शॉट, गुड शॉट, 4 धावा येत आहेत. आहेत एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. धाव संख्या 35 रन, 35 धावा. जसं नवनाथ मात्र 6व्या क्रमांकावर गेला आणि तिथून मात्र जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. मॅच बॉल या ठिकाणी आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं स्वयंसेवकाचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. बाउंड्री लाईन टच आहेत बॉल बॉय ची भूमिका निभावताना पाहायला मिळतात. त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 35 रन, 35 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. 2 संघांमध्ये आपण पाहू शकाल जय महाराष्ट्र चिखलपाडा वर्सेस आपण पाहतोय एका साईडला 30-11 विठ्ठलवाडी. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होताना बॅटचा टो जरूर लागला गेला होता. एकदा वर्जित केली जाते. मनोज याच्याकडून मात्र थोडंसं मिसफील्डचा फायदा आणि पाहता पाहता नशिबाने साथ दिले ती नवनाथला आणि 4 धावा येत आहेत. संघाला मात्र या ठिकाणी लाभदायक मात्र या 4 धावा पाहायला मिळतात. थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ जाऊन पोहोचतो 39-6 चेंडूमध्ये 23 धावा. काय जबरदस्त खेळी, जिगरबाज, झंझावती, झुंजार खेळी पाहायला मिळते. उलटा चेंडू होता मात्र व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही. आशुतोष व्यवहार या ठिकाणी क्विकली वळतायत, वाईटचा इशारा करतायत. तर एकच धाव मात्र या ठिकाणी ऍडेड होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 40 धावा. एक फायटिंग टोटल जरूर आहे कारण ज्या वेळेला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला मात्र थोडंसं कुठेतरी अजून दमट वातावरण निर्माण होईल आणि चेस करण्यामध्ये प्रॉब्लेम होईल. परंतु दोन्ही संघ बलाढ्य असल्या कारणानं सामना चुरशीचा रंगेल यात काही शंका नाहीये. या वेळेला मात्र ऑन साईडला चेंडूला फेकून दिलंय. जबरदस्त क्रॅकिंग शॉट, ग्लोरियस शॉट, 6 धावा. फॅन्टॅस्टिक बॅटिंग, 6 धावा आणि धावसंख्या 46 रन. काय कमालीचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा गोलंदाज नवनाथ. दीपेशचा हा चेंडू मात्र यावेळेला पाहायला मिळाला. सुंदर चेंडू आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 46 रन वर मात्र पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. 47 धावांचं आव्हान हे समोर ठेवलं गेलंय. जे महाराष्ट्र चिखलपाडा या संघाने प्रतिस्पर्धी संघ 30-11 विठ्ठलवाडी या संघाला. दोन्ही संघ बलाढ्य आहे. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी जरूर चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध रंगताना पाहायला मिळेल. कशा पद्धतीने खेळतील याकडे सर्वांचं लक्ष जरूर आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021चं ही शानदार आयोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा समोरच आपण पाहू शकाल. मध्ये सुद्धा मात्र आपण पाहणार आहोत. खुला गट ज्या वेळेला असेल रविवारच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत आणि तेव्हा मात्र टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतील. जेव्हा मात्र या मैदानात येतील तेव्हा मात्र त्यांचा जरूर उल्लेख आम्ही करणार आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर 46 रन. एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. दादा शिट्टी वाजणार हाय, आपले शिट्टीच वाजणार हाय दादा, शिट्टी वाजणार हाय. असा एक
लगेच आमदार झाला, ज्याने खासदार निवडून आणला. थँक्यू प्लीज सेंड युअर टू ओपनिंग प्लेअर. घड्याळ 5:30 वाजलेले आहेत. तर मी विनंती करेन दोन्ही फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्या, कारण वेळ कोणासाठी मात्र थांबत नसतो मित्रांनो, हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहू शकाल 47 धावा मात्र या ठिकाणी विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतील. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा मेंटेन केलेला आहे. ते मैदान आपण पाहतो वाखाणण्याजोगे जमिनी लगत मात्र या ठिकाणी स्ट्रोक आपल्याला जरूर पाहायला मिळतील का. प्रत्येक षटकारासाठी मात्र 2 फलंदाजांना सागर कन्स्ट्रक्शन यांच्याकडून मात्र आपण पाहतो की 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रति षटकारामागे या ठिकाणी पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र आहे, शेअर मार्केट वाढलाय आणि या वेळेला मात्र फलंदाजांना टॅलेंट दाखवावं लागेल. जर विकेट हॅट्रिक साध्य करतायत तर शुभम पाध्ये यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ही फक्त मात्र या वेळेला आपण पाहतो तो ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे दोस्त. येणाऱ्या वेळेमध्ये मात्र जसजसं मात्र दिवस पुढे जाईल तसतसं मात्र कॅश प्राइज आणि खास करून जर आपण पाहिलं तर रविवारच्या दिवसामध्ये मात्र अफाट कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. कारण आता मात्र सफाळा पालघर म्हटलं तर क्रिकेटची पंढरी झाले आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट मात्र या ठिकाणी या विभागात सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू ऑन साइडला चिप शॉट आहे, पायाचं एकदा वर्जित केली जाते. चेतन मात्र पुढे सरसावले होते, तत्पूर्वी दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. सिंगल डबलला महत्व देतील, कारण नवीन चेंडू आहे आणि नवीन चेंडू असल्या कारणानं चेंडूचा कापूस जिथपर्यंत जात नाही तिथपर्यंत मात्र अटॅकिंग फलंदाजी करतील की नाही याकडे सर्वांचं लक्ष मात्र वेधित आहे. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत, कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. क्रिकेटच्या माध्यमातून हे आपण सातत्याने पाहिलंय. जसं साई स्पोर्ट्स सरावली या संघाला जर आपण पाहिलं तर 95 धावा केल्या होत्या, त्याच संघाला 37 धावांवर रोखलं गेलं. ऑन साइडला चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. चिकी सिंगलच्या माध्यमातून एक धाव चेतन मात्र पुढे आले. क्षेत्ररक्षक खूप महत्वपूर्ण भूमिका असते आणि तेच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 3 या धावसंख्येवर. पहा जर आपण पाहिलं तर एक दृश्य पाहायला मिळतं. महिलांना सुद्धा मात्र क्रिकेटवरचं किती अफाट प्रेम आहे. महिला सुद्धा त्या डोंगरावरून मात्र मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम, खरोखरच वाखाणण्याजोगे आपण पाहतो. जगदीशजी पाटील यांना विनंती करेन मंचावर यायचं. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडूला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला फेकून दिले. आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षकांच्या स्वागतासाठी मॅग्निफिसंट टायमिंग. 1000 रुपये मात्र सागर कन्स्ट्रक्शन यांच्याकडून त्याच्या खिशामध्ये जाईल. अर्थातच फलंदाज मिस्टर दीपेश. सुपर टायमिंग, 6 धावा. तर षटकार येतो आणि धावसंख्या 9 धावा फलकावर. दीपेश हार न मानणाऱ्यांमध्ये एक असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो ज्याचं नाव घेतलं जातं मिस्टर दीपेश. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. यावेळेला मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 311 स्टँडला सलामी देताना 6 धावा. पुन्हा एकदा मात्र सागर कन्स्ट्रक्शन यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज, 2 षटकार आणि 2000 रुपयाची मात्र गुलाबी नोट ही मात्र दीपेशच्या खिशात. किरण किडीने मात्र आम्हाला या ठिकाणी दर्शवलं त्या ठिकाणी महिला आहेत. खूप चांगल्या प्रकारचं मात्र या ठिकाणी आपण पाहतो. कॅमेरा वर्क अनुराग चव्हाण आणि एका साईडला साहिल शेख. सुपर. 311 स्टँडला मात्र या ठिकाणी सलामी दिली, त्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत असताना एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ती पाहायला मिळते 16 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. स्टार्ट चांगली झाले. नवनाथ सारख्या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी टार्गेट केलं, कारण फलंदाज आहे दीपेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेशने मात्र या ठिकाणी सूचित केलं की गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये, मी माझी मात्र या ठिकाणी कला सादर करेन आणि चांगल्या प्रकारचे स्ट्रोक माझ्या बॅट मधून येतील, हेच वाक्य मात्र म्हणावंसं वाटेल. 16 धावा, 16 रन.
यावेळेला ऑन साइडला तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. 6 धावा. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. कश्मकश मुकाबला. व्हॉट अ शॉट. 6 धावा येत आहेत. पुन्हा एकदा सागर कन्स्ट्रक्शन यांच्याकडून मात्र फलंदाज रोहित याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. धावसंख्या 22, 22 रन. खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. साहिल शेखच्या माध्यमातून या ठिकाणी महिला आणि तिथे लहान, जर आपण पाहिलं तर लहान मुली सुद्धा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क. 311 बाप्पा मोरिया जो संघ पाहायला मिळतोय त्यांची मॅच पाहण्यासाठी खास करून इथे उपस्थित झालेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 22 तब्बल. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. सागर कन्स्ट्रक्शन यांच्याकडून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कॅश प्राइज. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतो 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. खूप छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आमदार चषक 2021 चा हा शानदार सोहळा. बहाडोली प्रीमियर लीग मी पाहिली होती. पूर्ण मात्र जेव्हा जेव्हा स्पर्धा झाल्यात, परंतु असा मात्र प्रेक्षक वर्ग जो महिलांचा पाहायला मिळाला नव्हता तो बहाडोली प्रीमियर लीग मध्ये जवळजवळ 800 ते 850 महिला मात्र त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 22 धावा. त्याचे साक्षीदार जतीन किनी सुद्धा आहेत. टेक्निकली स्कोरर म्हणून ज्यांची ओळख एक चांगले खेळाडू आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 22. येणारे चेंडू आहे 17 आणि 17 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धावा. यावेळेला मात्र हा चेंडू आपण पाहतो बिमारच्या स्वरूपात. या ठिकाणी कदाचित फलंदाजाला बिमार केलं असतं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. कमरेच्या वरती होता आणि नोचा इशारा या ठिकाणी दिला जातोय श्रीकांत भोईर यांच्या माध्यमातून. देन फ्री हिट. मात्र धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 23 रन. 23 धावा. विजयासाठी 24 धावांचं लक्ष. काही कमालीचं प्रदर्शन केलंय दीपेश आणि एका साईडला मिस्टर रोहित. चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा मात्र कंटिन्यूज फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. वाईडचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. हार्दिक मात्र या ठिकाणी एकच चेंडूचा आतापर्यंत त्याच्या हातखंडामधून मात्र खेळ झालाय. धावसंख्या 24 रन्स. प्रेशराईज झालेत गोलंदाज, कारण जशा पद्धतीने फलंदाजी झाले, विलक्षण कामगिरी केले आणि सुंदररित्या मात्र फटकेबाजीचं मात्र या ठिकाणी जरूर प्रात्यक्षिकरण दाखवलं गेलंय. उलटा चेंडू होता. चिप शॉट इनफिल्डच्या वरून मात्र या ठिकाणी सॉफ्ट अँड बॉटम यांचा पूर्णपणे उपयोग केला होता. चेतर मात्र पुढे सरसावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. फेकी येईपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 30-11 जो संघ पाहायला मिळतोय जाऊन पोहोचतोय विठ्ठलवाडी. 26 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेला वळाले, त्यांचा सुद्धा खूप खूप आम्ही धन्यवाद अंतःकरणापासून व्यक्त करत आहोत. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झालाय. चेंडू मात्र निघून जाईल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 28 धावा. टाळ्यांचा गजर होतोय पॅव्हिलियन एंड कडून आपण पाहतोय. हार्दिक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. आमदार चषक जबरदस्त मात्र या ठिकाणी आयोजन नियोजन ऑल इज वेल. ही स्पर्धा आपण पाहू शकतात. आजचा पहिला दिवस आणि शेवटचं मोमेंट या ठिकाणी जरूर पाहायला मिळतं. स्टँड अँड डिलिव्हर शॉट येईल का पाहायचं आहे. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या स्वागतासाठी, ज्ञानेश्वर किनी यांच्या अभिवादनासाठी हा चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. मॅग्निफिसंट टायमिंग. थँक्यू. तर धावसंख्या 34 रन, 34 धावा. न डगमगता न डळमळीत होता मात्र या ठिकाणी काय क्लास फलंदाजी केली जाते. सागर कन्स्ट्रक्शन यांच्याकडून पुन्हा एकदा 1-0-0-0. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. पंचांकडे दाद मागू नका. पंचांचा अपमान होतो असंच म्हणायला लागेल, कारण एक मोठी स्पर्धा आपण खेळतायत. त्यासाठीच मात्र पंचांना या ठिकाणी आपण नियुक्त केलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 35 रन, 35 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. विजयासाठी 12 धावांचं लक्ष हे समोर असेल. दीपेश काय कमालीची फलंदाजी केले. इनक्रेडिबल इनिंग.
यावेळेला ऑन साइडला चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. जबरदस्त प्रहार, बिग ब्लास्ट, ताकदीचा वापर आणि हा येतोय सुंदर षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. 6 धावांचं लक्ष असेल. सागर कन्स्ट्रक्शन यांच्याकडून पुन्हा एकदा 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आज मालामाल जरूर या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत आणि गेम फिनिश. आयोजकांचा वेळ वाचवला जातोय आणि जबरदस्त कॉंग्रॅच्युलेशन दीपेश. काय कमालीचं मात्र या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली. दीपेश नावाचं वादळ घुंगावलं. आज प्रत्येक प्रेक्षकाला मात्र फटक्यांची, स्वादिष्ट फटक्यांची या ठिकाणी मेजवानी दिली. अचूक फटके दीपेशच्या बॅट मधून, तंत्रशुद्ध फटके कसे असावेत याचं पूर्णपणे मात्र एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. दीपेशच्या बॅट मधून मॅग्निफिसंट, इनक्रेडिबल, आउटस्टँडिंग इनिंग पाहायला मिळाली. तर जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ या ठिकाणी कौतुक करेन, अभिनंदन. या ठिकाणी आपण पाहू शकाल एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं. तर जरूर आपण मॅन ऑफ द मॅच कडे, नो डाऊट अबाउट इट, दीपेश याच्याकडे आपण वळणार आहोत. आणि ज्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल प्रशांतजी अदवडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये. उद्याच्या दिवसात सागर भोईर, सागर मंडप डेकोरेटर, सागर किनी यांचा संघ मात्र पाहायला मिळेल. तर एका साईडला अनंत पाटील. काटेकी टक्कर दोन संघांमध्ये. सफाळे गट मधून दोन्ही मात्र मैत्रीपूर्ण संबंध आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र पॅकरच्या नावाने एकमेकांसमोर येताना पाहायला मिळतील. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, ग्रामस्थांचं, या विभागातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक व्यक्तिमत्वांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. आजचा दिवस या ठिकाणी मात्र आमचा समाप्त झालाय असं जाहीर करून मी या ठिकाणी वाढीवचे चांगले एक व्यक्तिमत्व, मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतो. या गावचे प्रथम नागरिक आदरणीय शरदजी घरत साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जाईल. क्रिश 11चा जो संघ आहे त्यांनी लवकरात लवकर यायचे. कौशल पूर्ण आपली टीम घेऊन या लवकरात लवकर, कारण मॅन ऑफ द मॅच दिला जाणार आहे. आमदार चषक 2021चा महासंग्राम आजचा पहिला दिवस, उद्या दुसरा दिवस देखील अशाच प्रकारे रंगतदार होणार आहे. शरदजी घरत साहेबांना विनंती आहे आपण प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. क्रिश 11ला हे विमान दिसलं असेल, हेलिकॉप्टर दिसलं असेल, कारण त्यांची गाडी रंपंपम चाललेली आहे. पहिला दिवस त्यांच्या नावावरती आहे. अत्यंत सुंदर कामगिरी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. पहिली संध्याकाळ निश्चितच जाते. त्या संघाचं नाव या ठिकाणी अनाउन्समेंट केलं जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला मिळतो ते देखील सांगणार आहोत. अप्रतिम कामगिरी झालेली आहे. चला क्रिश लवकर या. क्रिश 11चा सर्व संघ, क्रिश 11 लवकरात लवकर यायचंय. इथेच थांबा, तिथेच थांबा, तिथेच थांबा, तिथेच थांबा. आमदार चषक 2021चा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाची सांगता होत असताना, सूर्य अस्ताला जात असताना जी संध्याकाळ गाजवले त्या संघाचं नाव आहे क्रिश 11 विठ्ठलवाडी. बाप्पा मोरया. आणि गणपती तुम्हाला पावलेला आहे आणि या मॅच मध्ये जो पावलेला खेळाडू आहे त्या खेळाडूचं नाव आहे, मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली मिस्टर दीपेश. दीपेश, कॉंग्रॅच्युलेशन. या गावचे प्रथम नागरिक आदरणीय शरदजी घरत साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करावा. टाळ्यांचा गजर दीपेशसाठी होऊन जाऊ द्या. मैदानात षटकारांचा पाऊस त्याने पडला आणि या पहिल्या दिवसावरती आपली मोहर उमटवली आहे. गणपती पावला, दीपेश पण पावला. टाळ्यांचा गजर जोरदार होऊन जाऊ द्या. सर, थँक्यू व्हेरी मच. आणि दीपेश, अतिशय महत्त्वाचा खेळ होता आजचा, कारण एकूण संघ पहिल्या मॅच पासून चांगली कामगिरी करत होता. गोलंदाजांनी आज अचूक आणि नियंत्रित मारा केला असं वाटतंय का तुला? हो, सर्व प्लेयरने चांगले केले. कॅप्टन प्लीज, कॅप्टन प्लीज. आणि बक्षीस आहे ते बक्षीस घेऊन जायचं आहे. बिचारा दीपेश जास्त बोलत नाही, तो बॅटनेच बोलतो. क्रिश 11च्या बॅनरला तुम्ही हिट, क्रिश 11च्या बॅनरला तुम्ही हिट केलं होतं म्हणून 200 रुपयाचं पारितोषिक. विनोद पाटील जे संघ मालक आहेत त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर आणखीन काही पारितोषिक आहेत. विद्यमान सरपंच शरदजी घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मी त्यांनाच विनंती करतो आपण प्रदान करावं. टाळ्यांचा गजर दीपेशसाठी होऊन जाईल. आणि अजून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संघ मालक विनोद पाटील दादांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळतंय. झेलसाठी अप्रतिम असा झेल पकडला गेला होता. आणि सागर जे आहे, एकूण आकडा वाढतोय.
थांबू की अजून 5,000 आकडा पुढे गेलेला आहे. सागर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आपल्यासाठी 6,000 रुपये ऑनलाईन येणार आहेत. सगळ्यांचं अभिनंदन आहे. आजची संध्याकाळ खूप छान गेलेली आहे. उद्या देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुन्हा एकदा आमदार चषकाचा महासंग्राम पाहण्यासाठी याच मैदानावरती परत येणार आहोत. उद्या 9 वाजता आम्ही परत भेटणार आहोत. उद्या भेटू 9 वाजता. तोपर्यंत आम्ही प्रमोद शेडगे, आमची पूर्ण पार्टी नेटवर्कची टीम, पंच पॅनल, संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, या थाटात झालेल्या उद्घाटनाचा आजचा पहिल्या दिवसाचा समारोप आहे तो खूप चांगला झाला. स्टुडिओ जाण्यापूर्वी ही स्पर्धा जी आहे ती 76,000 लोकांनी आज बघितलेली आहे. लाख मोलाची स्पर्धा आहे. आकडा वाढणार आहे. बढ़ती के नाम जिंदगी कुछ भी कम नहीं होने वाला है. आप दमकम लगाइए, मजा आएगा. आणि स्टुडिओ जाण्यापूर्वी या गावचे जे विद्यमान सरपंच आहेत शरद दादांकडे मी या ठिकाणी जातोय. सर्वांचा फार फार आभार आहे. जे रसिक आणि खेळाडू आणि बघणारे एवढी महागर्दी केली आणि आमच्या स्टेडियमचे तुम्ही शोभा वाढवल्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतोय. आणि उद्या परवा अरवा अशीच तुफानी गर्दी करा आणि शिस्तीने आणि न झगडा भांडण करता आपला एक खेळ दाखवा आणि आमच्या गावकऱ्यांचं आणि परिसरातल्या बंधुभावांचं मनोरंजन असं करतील. मला वाटतंय काही सुरुवात आहे. हा, आणि हे सर्व झेंडे दिसतात हे जास्त अद्याप लागतील सर्व परिसरात, अशी मी आपल्याला ग्वाही देतोय आपल्या सर्वांच्या मार्फत. आणि आजचा संपला घोषित करू. आजचा खेळ संपला घोषित करतोय. आणि जाताना सावकाशचा न पिता घरी पोचा म्हणजे, आणि कुठे जाऊ नका, मनापासून का उद्या परत व्यवस्थित या आणि दुसऱ्या सर्वांना घेऊन या. बस, फार फार आभारी, धन्यवाद. जय महाराष्ट्र. अल्प आलं